नमस्कार मंडळी, मी राज सुपल. पुन्हा एकदा मालवणी धुळा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत असा. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात येलाच असताना की व्हिडिओ कशा संदर्भात जातो. तर आज तारीख असा 8 मार्च 2026. आज असा सावंतवाडीमधील कुणकेरी गावातील हुडोत्सव. तर ह्यो हुडोत्सव पूर्ण कव्हर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर आता आपण जाऊया सावंतवाडीमधील कुणकेरी गावातील हुडोत्सवास. तर मंडळी आता श्रीदेवी भावई मंदिराकडे येऊन पोहोचलो. तर आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया. तर मंडळी आता भावई देवीच्या निवासस्थानाकडे येऊन पोहोचलो. तर ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. आज जाऊन आपण दर्शन घेऊया. नमस्कार. आपण आज श्रीदेवी भावे निवासस्थानी जे कुणकेरी गावामध्ये परबवाडी सावंतवाडी तालुका जिल्हा सिंधुदुर्ग, आज आपण पाहत आहोत सगळे भाविक मंडळी जमा झालेली आहे. आजचा उत्सव जो आहे त्याला हुडोत्सव असं म्हणतात. आणि हा उत्सव जो आहे तो श्रीदेवी भावे आणि सातेरी त्यांच्या क्षेत्रामध्ये कुणकेरी गावामध्ये साजरा केला जात आहे. तर हा आजचा जो दिवस आहे तो 3 गाव मिळून कुणकेरीची भावेई देवी, आंबेगावचं क्षेत्रपाल आणि कोळगावचं कलेश्वर असे ही बहीण आहे. हे दोघे भाऊ आहेत. हे तिन्ही देव एकत्र येतात. त्यांचे जी भाविक मंडळी आहेत, मानकरी आहेत, सगळे एकत्र येऊन साजरा केला जातो. आजचा दिवस हा हुडोत्सवाचा दिवस. सकाळपासून श्रीदेवी भावे निवासस्थानी ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो. तर देवीची भेट घेण्यासाठी ही नवसाला पावणारी देवी आहे. दक्षिण कोकणातले हा एक महत्त्वाचा उत्सव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला. तर नवसाला पावणारी देवी आहे. तिला नवस करण्यासाठी, तिचे नवस फेडण्यासाठी सकाळपासून या श्रीदेवी भावे निवासस्थानी सगळे भाविक जमा आहे. आणि आजचा जो दिवस आहे हुडोत्सव, आता दुपारी सगळे जे देवाचे संचार घेऊन जे अवसारी आहेत त्यांच्याबरोबर सगळे मानकरी, गावकरी आपापल्या काम काठ्यासहित आणि त्यांच्या निशाणासहित तिथून मिरवणुकीला सुरुवात होते. त्याच्यानंतर खाली गावात गेल्यानंतर सगळे गावकरी जमा होत जातात. आणि त्याच्यानंतर आंबेगावच्या सीमेवर आंबेगावचा क्षेत्रपाल देव, त्याचे मानकरी, त्याचे खामकाठी निशाण त्यांना भेटतात. त्याच्यानंतर मग सगळी मिरवणूक भवानी देवीकडे जाते. तिथे दर्शन घेऊन पुन्हा भावे निवासस्थानी येतात. आणि त्याच्यानंतर मोठी मिरवणूक निघते. श्रीदेवी भावेला जी उत्सव मूर्ती आहे तिला पालखीमध्ये घेऊन मोठ्या उत्साहाने सगळे रोमती, सगळे मानकरी, देवाचा संचार घेतलेले जे अडसार आहे त्याच्यासहित, त्याचबरोबर वाघ, घोडे अशा प्रकारे मिरवणूक निघते. मिरवणूक भावई देवीच्या मंदिरामध्ये जाते. इथे कोळगावचे जे कलेश्वर देव आहेत त्यांचे मानकरी देवासहित, रामकाठीसहित, त्यांच्या निशाणासहित इथे एकत्र भेटतात. अशा प्रकारे तिन्ही गावाचे सगळे देव, त्यांचे मानकरी, सगळे गावकरी, अशा प्रकारे सगळे जे भाविक मंडळी आहेत, सगळे भाविक मंडळी आहेत ते मोठ्या उत्साहाने मिरवणूक निघते. श्रीदेवी भावे मंदिरापासून घेऊन जिथे घोडा उभारलेला आहे, जवळजवळ 110 ते 120 फुटे उंचीचा सागवानी जमिनीच्या वरती हा घोडा उभारलेला आहे. श्रीदेवी सातेरी मंदिराच्या क्षेत्रामध्ये तिथे घटस्थापना देखील केली जाते. आणि त्याच्यानंतर जे देव आहेत, 3 देव आहेत, त्यांचा संचार घेतलेले त्यांना अवसार म्हणतात, ते घोड्यावर चढण्याचा कार्यक्रम केला जातो. जे बघण्यासाठी हजारो भाविक मंडळी संध्याकाळच्या वेळेस तिथे एकत्र जमा होतात. घोड्यावर चढल्यानंतर जी सगळी भाविक मंडळी आहे ते दगडाचा प्रहार केला जातो देवांवर. आता असं म्हटलेलं आहे की ते खूप उंच घोड्यावर चढलेले देव, त्यांच्या चरणाला ज्यावेळी दगडाचा स्पर्श होतो त्यांना ते एक प्रकारे गुणांप्रमाणे वाटतं. आणि ज्यांचा स्पर्श होतो, ज्यांच्या दगडांचा, त्यांचा भाग्य उदय होतो अशी आख्यायिका आहे. अशा प्रकारे 5 वेळा देवांवर
जे घोड्यावर चढलेले आहेत संचारगण, त्यांच्यावर दगडाचा प्रहार केला जातो. आणि अशा प्रकारे हा 7वा दिवसाचा जो उत्सव आहे, घोडोत्सव, हा साजरा केला जातो. आणि घोडोत्सवाच्या दिवशी पूर्ण जे पाहुणे मंडळी आहेत, हे ठिकठिकाणी गावागावातून येतात नवस करण्यासाठी, देवीला भेट करण्यासाठी. असे आम्ही पाहतोय गेले कित्येक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य, गोवा, कर्नाटकामधून देखील बरेचसे भाविक मंडळी इथे देवीचं नवसाला पावणारे श्रीदेवी भावी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात, नवस करतात. आणि ज्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत ते देवीची भेट घेण्यासाठी देखील येतात. अशा प्रकारे हा 5चा दिवस जो आहे घोडोत्सव, हा सगळ्या पाहुण्यांसाठी साजरा केला जातो. 8वा दिवस जो आहे त्याचा दिवस सगळ्या गावकऱ्यांसाठी एकत्र जमवतो आणि इथे ओटीचा कार्यक्रम केला जातो. सगळ्या गावकऱ्यांचा मान उद्या असतो आणि उद्या दिवशी संध्याकाळच्या दिवशी सगळ्यांना महाप्रसाद वाटला जातो. आणि अशा प्रकारे 8 दिवसाचा पुण्याचा उत्सव आहे, शिमगोत्सव, हा साजरा केला. तो समोर दिसता तो उडो हा, तो 100 फूट हा. याच्यावर देवाच्या अवसार थोड्याच वेळात स्वार होतले. जो सोहळा कशा प्रकारे पार पडता तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतलो. तर उड्याच्या आजूबाजूक मंदिरं पण असत, सातेरीचं मंदिर हा आणि इतर मंदिरं असत. तर आता आपण दर्शन घेऊया, चला. तर मंडळी, मी आता आंबेगावच्या श्री देव लिंगक्षेत्रपाल या मंदिराकडे आहे. तर आहे ना आता रोंबाट निघताला कुणकेरी हुडेकडे जाऊ. त्याच्यानंतर कोलगावचं श्रीदेव कलेश्वर यांचा पण रोंबाट भावाई देवीच्या मंदिराकडे येऊन पोचताला. कारण श्रीदेव कलेश्वर कोलगाव आणि आंबेगावचं श्रीदेव लिंगक्षेत्रपाल हे 2 भाव मानले जातात. आणि या 3 गावांचा एक घोडोत्सव साजरा केला जातात. हे घोडोत्सव कशा प्रकारे पार पडतो तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतलो. तर मंडळी, आता आंबेगावचा श्रीदेव लिंगक्षेत्रपाल कडनं रोंबाट निघाला. तर आता कुणकेरी हुडोत्सवाकडे जाऊ निघाला. त्या सीमेवर जाऊन थांबताला. त्याच्यानंतर मग भावाई देवीचा जे काय रोंबाट असतात नेऊ घेतला तिथे. बघूया आता आपण पुढे कसं सोहळा पार पडता तो. तर मंडळी, आंबेगावच्या श्रीदेव लिंगक्षेत्रपालाचा रोंबाट म्हणजेच निशाणकाठीसह इथे येऊन पोचलेला असा. तर आता भावाई देवीचा रोंबाट आणि निशाणकाठी जी असा ती भावा बहिणीची भेट होतली आहे. ती भावाई देवी आता येतली आहे. तर ही भेट कशा प्रकारे पार पडतं ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतलो.
तर मंडळी आता आंबेगावचं श्रीदेव लिंगक्षेत्रपाल आणि इकडे बघताच ती कुणकेरी गावची ग्रामदैवत श्रीदेवी भावई. आता यांचं भेटीचं सोहळं पार पडतो. तर मंडळी हा जा माझ्या मागे रोंबड बघत असता आता उड्याकडे चालला. तर आंबेगावची ग्रामदेव श्रीदेव लिंगक्षेत्रपाल आणि कुणकेरीची ग्रामदेव श्रीदेवी भावई यांची भेट झालेली असा आणि हे जी रोमटा असत ती एकत्र झालेली असतात आणि उड्याकडे चाललेली असत. त्याच्यानंतर भावई देवीचा जा निवासस्थान असत थंयना पालखी निघतली ती भावई देवीच्या मंदिराकडे जातली आणि थंय कलेश्वर देवाची जी कोलगाववरून जो कलेश्वर देव येतो त्याची भेट होतली. त्याच्यानंतर उड्याकडे जातले. त्याच्यानंतर मग उड्याचा जो पुढचा कार्यक्रम असा तो पार पडतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत बसा.
तर मंडळी, कोलगावचे ग्रामदेवता श्रीदेव कलेश्वर यांचा निशाणघाटीसह भावाई देवी मंदिरामध्ये आगमन झालेला असता. दोन्ही साईडून
काय केलं आता इथे कोणाची महिलांची पर्स पडलेली मिळालेली आहे. गावचे पोलीस पाटील तानाजी सावंत, देवस्थान समितीचे सदस्य तुकाराम सावंत यांची एखाद्या ओळख पटवून घेऊन जायची आहे. तर मंडळी अशा प्रकारे कुणकेरीचा उडोत्सव संपन्न झालेलो असा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.